तर जय शिवराय मित्रांनो, मी तुमचा महाराष्ट्रीयन बॉय. पूजा वगैरे करून सगळं करून मग निघालो मी तुळापूरसाठी, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीकडे. तर निघता निघता आम्हाला 5 वाजले आणि जाऊच तर 6:30 वाजले होते. अक्षरशः म्हणजे अंधार पडायला लागला होता आणि आम्ही 6:45 वाजता इथे पोहोचलो. मग गाडी वगैरे पार्क करून आम्ही निघालो मध्ये. मग कमानीच्या मध्ये आल्यानंतर लेफ्ट साइडला कवी कलशांची ही समाधी आहे. पाया वगैरे पडून मग परत पुढे गेलो. थोडं पुढे आल्यानंतर मग लेफ्ट साइडला संगमेश्वर मंदिर म्हणून मंदिर आहे. मग आम्ही मंदिरामध्ये गेलो आणि मध्ये गेल्यानंतर मंदिरांच्या खांबावर नक्षी कामे केलेले खूप सुंदर असे पाहायला मिळतात. मंदिर गाभाऱ्यात जाण्या अगोदर श्री गणपती आणि विठ्ठल रुक्माईचं दर्शन घेतले. मग त्यानंतर पुढे गेलो आम्ही. मग येतो आम्ही फायनली धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीपाशी. मग समाधीपाशी आल्यानंतर पहिला पाया वगैरे पडून घेतो. पाया वगैरे सगळ्यांचं पडून झाल्यानंतर आम्ही येतो बाहेरच्या भागात आणि बाहेरच्या भागात आल्यानंतर खूपच असा अंधार झाला होता. आणि ही जी तुम्हाला नदी दिसतीये हीच ती नदी भीमा, भामा, इंद्रायणी या नद्यांचा त्रिवेणी संगम. मुघलांनी छत्रपती संभाजी महाराजांना पकडल्यानंतर छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचे सल्लागार कवी कलश यांना येथे औरंगजेबाने संभाजी महाराजांना स्वतंत्र जीवन जगण्याची किंवा धर्मांतर करून इस्लाम धर्म स्वीकार करून मुसलमान बनल्यास जीवनदान देण्याचे मान्य केले होते. परंतु आपले शंभूराजे मरण मंजूर केले पण औरंग्याशी जुडले नाही आणि शेवटचा श्वास मात्र या नदी काठीच घेतला. तर जय शंभूराजे, जय शिवराय मित्रांनो.